रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते नाले पावसाने तुडुंब। सततच्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका। रत्नागिरीमध्ये प्रचंड धुळीचं वादळ। अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ। रत्नागिरीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला। रायगड जिल्ह्यातील नागोठाणे या ठिकाणी अचानक पाऊस पडला। झाड कोसळून अनेक दुचाकींचं नुकसान झालं। रोहा, माणगाव, इंदापूर, नागोठाणे आणि तळा परिसरामध्ये पावसाची संततधार। नागपूरसह इतरही परिसरात ढगाळ हवामान। तर ढगाळ हवामानामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा। ढगाळ वातावरणामुळे तापमानात 5 ते 7 अंश सेल्सिअस पर्यंतची घट। विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाची देखील हजेरी। अमरावतीच्या अंजनगाव बारी या गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। शेतकऱ्यांच्या शेतातील केळीच्या बागेचं नुकसान। शेतकरी निखिल भोपळेंच्या केळीच्या बागेतील 1500 झाडं जमीनदोस्त। केळीबरोबर कांदा, गहू आणि संत्रा बागांनाही मोठा फटका बसला। महाबळेश्वरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली। मे महिन्याच्या उकाड्यात पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला। वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, त्यामुळे तापमानात काहीशी घट। पावसाच्या शक्यतेने तीळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता। उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली जात असते। जळगावच्या मुक्ताईनगर आणि वडोदा जंगलामध्ये पाण्याची भीषण टंचाई। उष्णतेमुळे आणि निधी अभावी वन्य प्राण्यांचे हाल। वन विभागाकडून काही ठिकाणी लोकसहभागातून पाणवठे आणि टँकरद्वारे भरण्याचा प्रयत्न सुरू। नाशिकच्या येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई। अंकाई परिसरातील विहिरी बोरवेलने गाठला तळ। खंडावर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू। शासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। नंदुरबार शहराला उद्यापासून 2 दिवस आड पाणी पुरवठा केला जाईल। माजी खासदार डॉक्टर हिना गावितांच्या निर्णयाला विरोध। तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी। वीरचक धरणामध्ये 60% पाणीसाठा असतानाही कपात केली जात असल्याचा आरोप। बीड जिल्ह्यातील सोलापूर बाजारपेठेमध्ये कांद्याला अवघा 1 रुपये किलोचा भाव। तर आमच्यावरती फाशी घेण्याची वेळ ओढावली आहे। शेतकरी हवालदिल, शासनाकडे मदतीची। अमरावती जिल्ह्यातील 10,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा। चणा खरेदीची मुदत 29 मे तर तूर खरेदीची मुदत 31 मे पर्यंत वाढवण्यात आली। भंडाऱ्याच्या बारभा या ठिकाणी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मका खरेदी केंद्र सुरू। माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी आंदोलनाचा इशारा दिला। त्यानंतर प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली। त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा दिलासा मिळणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू। कृषी विभागानं 1,88,430 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदवली। तर हंगाम 1.5 महिन्यांवरती आलाय, त्यामुळे शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड या उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी। राज्यातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी लघु सेनेचं आंदोलन। नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन। 2011च्या जनगणनेऐवजी 1961च्या जनगणनेनुसार उपवर्गीकरण करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या प्रक्रियेला ओबीसी समाजाचा विरोध। तर जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नाही, त्यामुळे विरोध। जोपर्यंत स्वतंत्र रकाना दिला जात नाही तोपर्यंत जनगणना होऊ देणार नाही, ओबीसी समाज। धाराशिवच्या परंडा शहरामध्ये नगर परिषद अधीक्षकाकडून पत्रकाराला शिवीगाळ। मुस्लिम समाजाकडून अधीक्षकाच्या निषेधार्थ परंडा शहर बंदची हाक। कचरा उचलण्यासाठी घंटागाडी का आली नाही याचा जाब विचारल्याच्या रागातून शिवीगाळ केल्याचा आरोप। 15 जूनपर्यंत शनिवार आणि रविवारी तुळजाभवानीचे रेफरल दर्शन पास बंद राहणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांचा निर्णय। 500 रुपये आणि 200 रुपयांचे देणगी दर्शन पास सुरू राहणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विरोधात कारवाई। द्वारका परिसरामध्ये शहरातील विविध भागात पालिकेकडून कारवाई। गडचिरोलीमध्ये विमानतळाविरोधात शेतकरी तिसऱ्या दिवशी हे आक्रमक। विमानतळाचं सर्वेक्षण होऊ देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका। सुपीक जमीन बाधित होणार असल्यानं सर्वेक्षणाला विरोध करण्यात आला। पुण्यातील कर्वे रस्त्यावरती असलेल्या नैसर्गिक ओढ्यावरती डीपी रोडचा घाट। तर नैसर्गिक प्रवाहावरती शेकडो झाडांची कत्तल करून डीपी रोड बनवण्यात येणार। डीपी रोड विरोधात तरुणांचं अर्धनग्न आंदोलन सुरू। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांचे विहीर अधिग्रहित अनुदान रखडले। शेतकऱ्यांचे तब्बल 1 कोटी रुपयांचे अनुदान प्रशासनाकडे थकीत। विहीर अधिग्रहित अनुदान तातडीने देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डेमधील पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय आणि त्यामुळे कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित। महामार्गावरील पुलाचा स्लॅब पूर्णतः कोसळला। बुलढाण्यातील खामगाव रेल्वे अंडरपासचं काम संथ गतीने सुरू। पर्यायी मार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना त्रास। काम लवकर पूर्ण करण्याची देखील केली जाते मागणी। लासलगाव विंचूर रस्त्याचं काम सुरू, त्यामुळे धुळीचं साम्राज्य। तर लहान मोठे अपघात होण्याची भीती। वाहन चालकांची वाहनं चालवत असताना कसरत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोच्या कामादरम्यान मेट्रो ब्रिजवरील पत्रा पडला। एका नागरिकाचा जीव थोडक्यात वाचला। मेट्रो कामाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा आला समोर। हिंगोलीमध्ये झालेल्या महालोक अदालतीमध्ये 100हून अधिक अपघातग्रस्तांना न्याय मिळाला। तज्ज्ञ विधिज्ञांनी लोक अदालतीचं महत्त्व पटवून दिलं, त्यामुळे अनेक जुने दावे तडजोडीने निकाली लागले। शासनाकडून प्रतिबंधित असलेला 6 टन मांगूर मासा पोलिसांकडून जप्त। प्रतिबंधित मासे बंगळुरूमधून उत्तर प्रदेशमध्ये जात होते। 4 आरोपी देखील या प्रकरणी ताब्यात।
सोलापूरच्या करमाळा बसस्थानकावरती गर्दीचा फायदा घेत 5 लाखांचे दागिने लंपास। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू। अहिल्यानगरच्या सांगावे या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक। कारवाईमध्ये 148 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त। चंद्रपूरच्या धाबा पोलिसांकडून केबल चोरीचा उलगडा। या प्रकरणी 5 आरोपींना अटक। गुन्ह्यात वापरलेली वाहनं आणि केबलसह 88 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त। अहिल्यानगरच्या लोणी आणि परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये मोठी वाढ। गावोगावी ग्राम सुरक्षा पथक तैनात। वाढत्या चोरीमुळे ग्रामस्थ मात्र सतर्क। भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं। छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातली घटना। अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी लंपास केले। चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल। जळगावमध्ये ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली आता निवृत्त प्राध्यापकाची 15,40,000ची फसवणूक। गुंतवणुकीचा आमिष दाखवत आरोपींनी रक्कम उकळली। या प्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा देखील करण्यात आला दाखल। नंदुरबारहून पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये गर्दी। सुट्ट्या आणि लग्नसराईचा फायदा घेत ट्रॅव्हल्स धारकांकडून मोठे पैसे उकळले जात आहेत। प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी। तिकडे अमरावतीमध्ये आता उन्हाळी सुट्ट्यांसाठी 50 जादा एसटी बसेस धावणार। उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराई ही अतिरिक्त सेवा सुरू। महामंडळानं याचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर केले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा तापमानाचा पारा वाढला। तापमान आज 42.5 अंशांवर। दुपारी घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं हे आवाहन। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंशांवरती। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवरती आवश्यक उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या। गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह छत्तीसगड राज्यातील तहान भागवणाऱ्या शिरपूर धरणामध्ये 60% पाणी कमी, त्यामुळे या भागामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावासोबतच आईच्या नावाचा समावेश होणार। धुळे शहरातील 196 शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये बदल। राज्य शासनाच्या निर्णयानंतर या वर्षापासून आता अंमलबजावणी सुरू। विदर्भ प्रीमियर लीगसाठी गडचिरोली जिल्ह्यातून आणि दुर्गम भागातून देखील विद्यार्थ्यांची निवड। पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये बीपीएल बालार की खोज ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। 635 क्रिकेटपटूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग। अमरावती ग्रामीण पोलिसांसाठी बांधलेल्या सदनिकांकडे पोलिसांची पाठ, तर शहरापासून दूर पोलीस वसाहत बांधल्यानं वसाहतीमध्ये येण्यास पोलीस उदासीन। जळगावच्या जामनेरमध्ये पहूर कसबे या ग्रामसभेमध्ये अधिकाऱ्यांवरती हल्लाबोल। 10 महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्यानं दप्तर सुपूर्द न केल्यानं आरोप, तर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। वाशिमच्या औंसीमधील ऐतिहासिक तलाव खाणीमुळे प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण। प्रशासनानं तातडीने स्वच्छता करून तलावाचं अस्तित्व वाचवावं, नागरिकांची ही मागणी। नंदुरबारच्या दुर्गम भागामध्ये आमचूर उत्पादनामध्ये मोठी घट। बदलत्या हवामानामुळे आंब्याचा मोहर गळला। आमचूर उत्पादनामध्ये घट। आमचूरला 100 ते 250 रुपयांचा भाव। उत्पादन कमी झालं, त्यामुळे यंदा आर्थिक गणितं कोलमडली असल्याची माहिती। बुलडाण्यामध्ये आवाजाचं प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवरती पोलिसांची कारवाई। मॉडिफाय सायलेन्सर लावलेल्या 25 बुलेट जप्त। आरटीओच्या तपासणीनंतर संबंधित चालकांना मोठा दंड। ठाण्याच्या चिखलीमधील आमदार श्वेता महालेंनी मद्यधुंद कर्मचाऱ्याची नशा उतरवली। जनता दरबारामध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्याची कानउघडणी केली। संबंधित कर्मचाऱ्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश। आक्रमक पावित्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती होतोय व्हायरल। चंद्रपूरमधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांची पसंती। 2025-26 या वर्षात 19,000हून अधिक परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली। पर्यटकांच्या एकूण संख्येमध्ये 5%हून अधिकची वाढ। हमखास व्याघ्र दर्शन आणि उत्तम सुविधांमुळे ताडोबा जागतिक नकाशावरती झळकत असल्याची देखील माहिती। गोंदियामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आरटीओची कडक नजर। वर्षातून 5 वेळा नियम मोडल्यास चालकाचा परवाना आणि वाहनाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द केली जाईल। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांनी सावधान राहणे। सोलापूरच्या शैला गुळवे शिवशेट्टींनी वयाच्या 50व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली। घराच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलं। विद्यार्थ्यांनी अपयशानं खचून न जाता जिद्दीने लढावं। शैला गुळवे शिवशेट्टी यांचं विद्यार्थ्यांना हे आवाहन। सोलापूरमधील 10वीच्या विद्यार्थिनीला सर्व विषयांमध्ये आता 35 मार्क मिळाले। आजारी असतानाही परीक्षा दिल्याची विद्यार्थिनीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर। लेकीच्या निकालावर वडिलांकडून आनंद व्यक्त। महाराष्ट्रात 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठी विषयामध्ये नापास। प्रथम भाषा मराठी निवडूनही 94,000 पैकी 80,000 विद्यार्थी नापास। कॉन्व्हेंट संस्कृती वाचनाचा अभाव, त्यामुळे मराठीमध्ये विद्यार्थी मागे। मराठी भाषा 12वी पर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेऊनही मराठीची मात्र पीछेहाट।